दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। तुम्ही मला म्हणता ना, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। पलूस नगर परिषद पलूसमध्ये जो आपला मंगळवारचा आठवडी बाजार आणि शनिवारी असतोय, परंतु दिवसेंदिवस पलूसची वाढती लोकसंख्या आणि वाढतं शहर याचा विचार करता अनेक बाहेरचे परिसर आणि या ठिकाणचा गिराकांचा प्रतिसाद, त्यामुळे बरेचसे व्यापारी शेतकरी या ठिकाणी मंगळवारी दिवसेंदिवस गर्दी होत आहे। त्यामुळे जे जुनं आपलं बाजार मैदान आहे त्यापासून डॉक्टर पवार हॉस्पिटल आणि देसाई हॉस्पिटल, राडे डॉक्टर हॉस्पिटल, देशमुख साहेबांचं मगाशी अमोल पवार साहेबांनी सांगितलं का जवळपास या परिसरामध्ये 5-6 दवाखाने आहेत। ही साई कॉलनी परिसर आणि हा वाढता जो प्रवास आहे तर कराड रोडपर्यंत बाजारपर्यंत भरत होता, त्यामुळं बरेच या कॉलनीतील रहिवाशांना मंगळवारी त्रास सहन करावा होता। सकाळी 11 ते संध्याकाळी 11 या दरम्यान निश्चितच कुठल्याही प्रकारचं वाहन नेऊ शकत नव्हतोय आणि काही इमर्जन्सी असेल, पेशंट कॉलनी असेल, हा सगळ्यांचा विचार करता आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून साई कॉलनी परिसरातील सगळे रहिवासी यांनी संबंधित आपलं नगर परिषद नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेले आहेत। पण त्यांचं एक वैशिष्ट्य असं, कारण तो अलीकडेच नूतन जे आपलं नगर परिषद निवडून आलेली आहे त्यामध्ये नगराध्यक्ष पुजाले मॅडम आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी जो 1-2 वर्षापूर्वीचा निर्णय पेंडिंग होता त्याची कार्यवाही केली आणि त्यांनी निर्णय घेऊन हा बाजाराचं जे लोकांचं पुनर्चलन आहे, जो अतिरिक्त बाजार आहे, या व्यापाऱ्यांवरती अन्याय न करता, शेतकऱ्यावरती अन्याय न करता त्यांना एक चांगला पर्याय दिला आहे। जे आपलं डॉक्टर पतंगरावजी कदम कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार आहे, प्रशस्त आवार आहे, त्या ठिकाणी पार्किंग, पाणी, सगळ्या सुविधांचा विचार करून नगर परिषद याने तो निर्णय घेतलेला आहे। निश्चितच आम्ही साई कॉलनीतील रहिवासी म्हणून आम्ही सुखी आहोत किंवा यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत आणि निश्चितच मी व्यापारी आणि शेतकऱ्यांसुद्धा आवाहन करेल का हा निर्णय फक्त आम्ही तुमचं वाईट व्हावं किंवा तुम्हाला या ठिकाणी बोध द्यायचं नाही असं नव्हे, तुम्ही पण या सहानुभूतीपूर्वक विचार करावा। या परिसरातील हॉस्पिटल आणि नागरिक यांच्या समस्या विचारात घ्याव्या। नगर परिषदेने जो निर्णय घेतला हा अत्यंत चांगला घेतला, आम्ही अभिनंदन करतोय आणि सगळ्यांनी या निर्णयात स्वागत करावं असं मी आवाहन करतो।